ते कृषी वर्तमानाचा 4था अध्याय आणि 4 वचनामध्ये असं सांगितलंय, वाचा. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असं शास्त्रलेख आहे. बायबल मध्ये काय सांगितलं? काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वचनाने तुम्हाला काय मिळणार आहे? भरभरून आशीर्वाद. मला आशीर्वाद भेटणार आहे, ब्लेसिंग भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या लेकराकडे लक्ष द्या. आता अभी मत बजाओ, अभी ध्यान दो. अभी कोई बाहर जाने का नहीं, कोई अंदर आने का नहीं. मोबाइल इधर रखो, चलो लेके आओ सबके मोबाइल इधर रखो, चलो. हालेलुया. आणा मोबाईल सगळ्यांनी. तर काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून कशाने जगणार आहे? वचनाने. वचनाने. तुम्हाला मला जगायचं असेल तर तुमच्या आणि माझ्यासाठी काय पाहिजे? देवाचं वचन. हालेलुया. काय पाहिजे? वाचा परत एकदा, वाचा परत एकदा मोठ्याने वाचा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परमेश्वराच्या मुखातून परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक कशाने जगणार आहे? वचनाने जगणार आहे. आज सगळ्यात महत्वाचं शैतान कशावर हल्ला करत आहे? आज सगळ्यात महत्वाचं पैशावर तो काय करत आहे? हल्ला करत आहे. पण पैसे येशूने काय केलं? कशाला हारून टाकलं त्यांनी? मला शैतानाला हारून टाकलं. शेजारच्याला मला शैतानाला हारून टाकलं. तो रविवारच्या दिवशी तुम्हाला काम घेऊन येईल. प्रार्थनेच्या दिवशी तुम्हाला काय करेल? कामाला नेणार आहे. कशाला? बरबादी करायला. काय दाखवत आहे? मोह दाखवत आहे. हालेलुया. किती लोक माझ्याकडे? माझी पण दुकान होती. 10 वाजता बंदच करून टाकायचं दुकान मी. 30 तारखेची दुकान होती माझी, तुम्हाला माहिती. 10 वाजता बंद, प्रार्थनेला जायचं. काय दाखवलं? येशू ख्रिस्ताला काय दाखवलं? तिथं बायबल मध्ये सांगितलं. जगातील सर्व 7 वचन मध्ये वाचा. येशूने त्याला म्हटले, आणखी असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर कुठं नेलेला आहे? डोंगरावर नेलेला आहे. शैतान तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊ शकत नाही. पैसा देणार आहे, पण तो पैसा काय होणार? खतम होऊन जाणार आहे. पण देव काय करणार? तुम्हाला पैसा पण देणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ब्लेसिंग पण देणार आहे. काय देणार आहे? देणार आहे. पैसा पण देणार आहे, चंदा, बरकत पण देणार. अरे कारण आता पैसा पण देणार आहे आणि काय करणार आहे? बरकत पण देणार. बरकत पण देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 का पैशाच्याच मागे पळत बसायचं का? नाही पळायचं. येशूला अतिशय डोंगरावर नेलं. उंच. डोंगरावर नेत असताना तो कशामध्ये होता? उपासामध्ये. बरोबर ना? कशामध्ये होता? उपास. उपासामध्ये होता, फास्टिंग मध्ये होता. आणि उपासामध्ये असताना येशूने शेणात भाकरी केल्या असत्या, दगडाच्या भाकरी केल्या असत्या येशूने. यस. हालेलुया. येशूच्या नावाने काही पण होईल, पण काय करायचंय? या गोष्टीवर, या शैतानाच्या गोष्टीवर काय करायचा? विजय मिळवायचा. तुम्हाला पण शैतान सांगतो, अरे तू काय आज जाऊ नकोस, रोज बुडून जाईल तुझा. काय बुडन? रोज बुडा. अरे देवाला तुम्हाला द्यायचंय, यस. पण ते आशीर्वाद तिथं नाहीये. यस. ते आशीर्वाद इथे म्हणा, इथे कुठे भरभरून आशीर्वाद कुठे आहे? अंकल मंदिरामध्ये. कुठे? मंदिरामध्ये. शेजारच्याला म्हणा, इथं आशीर्वाद आहे, इथं भरभरून आशीर्वाद आहे. उपासामध्ये काय आहे? आशीर्वाद आहे. प्रार्थनेमध्ये काय आहे? आशीर्वाद आहे. या ठिकाणामध्ये काय? आशीर्वाद आहे. या आशीर्वाद कोण देणार आहे? देव तुम्हाला देणार आहे. वेळेतच. यस. आमेन. म्हणा वेळेतच. वेळेतच. उशीर लावणार नाही. नाही. लावणार नाही. परमेश्वर देर करता नाहीये, यस. अंधेर भी होता नाहीये. हालेलुया. वो सब कुछ क्या है? समय से पहले तुम्हें और मुझे वो देने वाला परमेश्वर है. कब देने वाला परमेश्वर है? समय से पहले. बोलो ना, तुम्हारे बाजू वाले को बोलो, समय से पहले पहले देने वाला परमेश्वर है. समय से पहले तुम्हें यहाँ आने का है. जब तुम परमेश्वर के पास, समय से पहले यहाँ पर आने वाले परमेश्वर तुम्हारे लिए स्वर्ग का दरवाजा खोलने वाला परमेश्वर है. समय से पहले दरवाजा खोलने वाला परमेश्वर है. तुम्हाला वेळेच्या पहिले दरवाजा खोलेल. आमेन.
वरचा पण दरवाजा खोलेल, बोला ना, खालचा पण दरवाजा खोलेल, तो त्याचा दरवाजा कोणी बंद करू शकत नाही, कारण की ती ताकद कोणाकडेच नाहीये. हालेलुया. हाता मला हालेलुया म्हणावं, ती ताकद कोणातच नाहीये. कोणातच नाहीये. तुमचे आणि माझे आशीर्वाद रोखण्याची ताकद म्हणा, कोणातच नाहीये. तुमचे आणि माझे आशीर्वाद रोखण्याची ताकद कोणातच नाहीये. देवाकडे आहे, देवाकडे या. देवाकडे आल्यानंतर तुमच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुलणार आहे. देवाकडे आल्यानंतर तुमच्यासाठी खिडक्या खोलणार आहे. देवाकडे तुम्ही आल्यानंतर देव तुमचे काय करणार आहे? चांगले मार्ग मोकळे करणार आहे, आशीर्वादाचे मार्ग मोकळे करणार आहे, संपत्तीचे मार्ग मोकळे करणार आहे. अरे घराचे, दाराचे, शेतीचे अनेक प्रकारचे ब्लेसिंग काय करणार आहे? मोकळे करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्यामध्ये काय असतो? आशीर्वाद असतो. हालेलुया. कशामध्ये आशीर्वाद आहे? देवाच्या देण्यामध्ये. देवाचा आशीर्वाद असा असतो, त्याला कीड लागत नाही. हालेलुया. मला त्याला कीड लागत नाही. अशी कीड नाही, याला नाही लागली कीड. नाही. अशी याला कशी कीड लागली? हे चांगलं आहे, हे सांगायचं आहे, त्याला कीड लागत नाही. Praise the Lord. देव काय करतो? मजबूत देतो. देतो. आणि ते कसं असतं? टिकून असतं. त्याचं हालेलुया. काय असतं? म्हणा, टिकून असतं. कोण असतं? म्हणा पास्टर, टिकून असतं. टिकून असतं. अरे म्हणा ना, टिकून असतं. खुळखुळे नका वाजू. टिकून कोण असतं. टिकून असतं. टिकून असतं. त्याला काढा वचन, देवाचं वचन. आपण काढूया, पहिले राजे काढूया. पहिले राजे 17वा अध्याय. आणि सकाळी परमेश्वराने रात्री हे वचनाविषयी तुम्हाला बोलायला सांगितलेलं आहे. पहिले राजे 17वा अध्याय आणि 12 ते 46. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल किती आहे त्याच्याकडे? मूठभर काय आहे? पीठ आहे. आणि तेल किती आहे? कुपीत थोडंच आहे. पण काय केलेलं? किती वर्ष टिकलेलं आहे? 3.5 वर्ष देवाचे आशीर्वाद काय झाले? दुष्काळामध्ये टिकलेले आहे. तुमच्या जीवनात बघा इकडं, तुमच्या जीवनात किती दुष्काळ येऊ द्या, पण दुष्काळामध्ये कॉलर टाईट करीन देव. काय करणारे? भरभरून आशीर्वाद देणारे. लोक म्हणतील, अरे हर काही काम करत नाही, ह्याला एवढं कडून कपडे आले, याला कडून गाडी आली, याला कडून असं आलं, तर त्याला म्हणावा देव देतो टिकणार. शैतान देतो फुसकाबार. काय देतो? न टिकणार. शैतान काय देतो? किडतो. हा, किडलेलं. बार कळायला वाटते आणि वाजवलेली दिसते. शैतान देतो म्हणा फुसकाबार, पण देव देतो ओरिजिनल कडक आवाज, टंग आवाज येतो. कडक 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 आवाज असतो देवाचा. देतो कसं देतो? मजबूत. 3.5 वर्ष इथं काय झालं नाही? तिथं तेल संपलेलं नाहीये, तिथं काय संपलेलं नाही? पीठ संपलेलं नाही. का? परमेश्वराचे आशीर्वाद दुष्काळामध्ये पण वाढत जातात. आमेन. किती लोक माझ्याबरोबर आहे का? तुम्ही माझ्याबरोबर असले ना, तुमच्यातून आवाज निघल. मग Praise the Lord. Hallelujah. प्रेज द लॉर्ड काय निघल? हालेलुया. काय निघल? हालेलुया. प्रेज द लॉर्ड काय निघल? हालेलुया. हालेलुया. काय निघलं? बायबल मध्ये सांगितलं, चिमूटभर पीठ. थोडंसं तेल. चिमूटभर पीठ करा. चिमूटभर पीठ. चिमूटभर पीठ. एवढ्या याच्यात तुम्ही जागणार आहेत का? नाही. नाही. शेजारच्याला दाखवा, एवढं. जरा हसा त्याच्याकडे पाहून. तुम्ही माग पाहून हसा, पुरुषाकडे पाहून हसा. चिमूटभर पीठ. चिमूटभर पीठ. चिमूट अशी असती. मूठभर आहे. मूठ भरलेली आहे. काय कुठे मूठभर आहे का? मी चिमूटच बोलते. मूठभर असं एवढं. मूठभर. एक भाकरीचं समजा. माती आणा बरं. किती होते पहा बरं. एक भाकर. एवढेच आहे. चिमूटभर पीठ. दाखवा जगून. नवऱ्याला म्हणतात, काय तुम्ही एवढ्यात आणतात? एवढ्यात काय होतं? अरे तुझ्याकडे काय देव कमी आहे का? मग हालेलुया. इकडे बघा ना, देव काय कमी आहे का? नाही. अरे तुझ्याकडे जो देव आहे, तुझ्या नवऱ्याने किती आणू दे, त्याला वाढवणारा कोण आहे? तुझा देव आहे. त्याला मोठं करणारा
तुमच्यासाठी पाठवत आहे. आमेन. हालेलुया. कोणी पाठवलं त्याला? परमेश्वर पास्टर पास्टरला कुणी पाठवलं? बोला ना सिस्टर. पास्टरला कुणी पाठवलं? अलिशाला कुणी काय सांगितलं? येण्याला कुणी पाठवलेलं आहे? परमेश्वराने पाठवलं. कोणाकडे पाठवलेलं आहे? सारपत नगरामध्ये एका विधवेकडे जा. तुमच्याकडे देव कोणाला पाठवत आहे? पास्टरला पाठवत आहे. का पाठवत आहे? तर तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. 90 पास्टरकडे नाही पाठवणारा. याच्याकडे नाही पाठवणार. ओरिजिनल सेवकाला म्हणा. ओरिजिनल सेवकाला बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, त्या पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं? तिथं 8 वचनामध्ये, तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. आमेन. हालेलुया. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. कोणी पाठवलं? परमेश्वराने परमेश्वराने आज्ञा दिली. कोणाला आज्ञा दिलेली आहे? दोघांना पण आज्ञा दिलेली आहे. जर तुम्ही दोघं मंडळी आणि देवाचे सेवक तुम्ही एक संगती असणार आहे तर तुमच्या दोघांना काय ब्लेसिंग 3.5 वर्ष दुष्काळामध्ये आशीर्वाद असणार आहे. कशामध्ये आशीर्वाद असणार आहे? शेजारच्याला हलवा, दोघांना पण आशीर्वाद आहे. आता पास्टरला बोलले, आज एक तासाचा संदेश दिला, उशिरा येणार. आता पास्टरला बोलायचंच नाही. आज्ञा कोणाला आहे? दोघांना पण आहे. कोणाला आहे? बोला ना. पास्टरला पण, मंडळीला पण, दोघांना पण. आता असं नाही. असं आहे आता. करा. मंडळी आणि पाळक. अरे बोला ना. मंडळी आणि पाळक. तुम्ही आले आम्ही. काय सांगितलं दोघांना? काय आज्ञा दिली. दुष्काळ आल्यावर तुम्ही माझी आठवण नाही करायची. रोज आठवण करायची माझी. येस. फक्त तुम्ही जेवणच करा. बाकीचे कपडे नका घालू. तुम्ही कपडे नको, तुम्हाला पेट्रोल नको, काहीच नको. जेवणच खाऊन जा निघून. तसं आहे का? यो काय मिळालं त्याला? देवाचं वचन प्राप्त. देवाचं वचन कोणालाच प्राप्त होत नाहीये. जे तुमच्यासाठी ठरवलेले सेवक आहे, तुमच्यासाठी आशीर्वाद करण्यासाठी ठेवलेले सेवक आहे, त्यांच्याद्वारे तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. दुसरा सेवक आला असता तर बरं, तिला आशीर्वाद मिळाला असता का? बोला ना. हालेलुया. हा, किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. तुम्ही पाय दुखतेत का तुमचे? नाही. तुम्ही बोलत का नाही मग? हालेलुया. दुसरा सेवक आला असता तिथं, किती संदेश ठेवते त्यावेळेस माहितीये का? भरपूर होते. 450 म्हणा. 450 बाल संदेश होते. ती म्हणली आता चला, याला त्याला बोलू. आता याला कशाला बोलायचं दुष्काळमध्ये? त्यांना बोलू. नाही. अरे देवाने तुमच्यासाठी निवडलेले जे सेवक आहे, देव त्यांना ज्यावेळेस तुमच्याकडे पाठवणार आहे, व त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? तुम्ही ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. आपण कसे आशीर्वाद येणार आहे? भरभरून. भरभरून. आमेन. भरभरून पेढे भेटणार आहे. Praise the Lord. आम्ही तर कोणाचं चालू Praise the Lord. हालेलुया. मला नाही भेटणार. मला तर भेटन, तुम्हाला पण भेटन. Yes. या दोघांना पण भेटले 3.5 वर्ष. Hallelujah. पहिलं तर कावळ्यालाच पाठवलं. कावळ्याला जेवण घेऊन पाठवलं परमेश्वरने. कावळे आशीर्वादित झाले. Yes. काय झालं? आशीर्वादित कावळे आशीर्वादित झाले. नंतर विधवा स्त्रीला बोलावलं. विधवा स्त्री पण काय झालेलं आहे? आशीर्वादित झालेलं आहे. तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर सेवकाची सगळी काळजी घ्या तुम्ही. Praise the Lord. हालेलुया. कोणाची काळजी घ्यायची? सेवकाची काळजी घ्यायची. एकच. किती? एकच. दापा एक शेजारच्याला. एकच सेवक आहे बाबा. एकच आला सेवक आहे तिथं. बाबा. कुणी ₹100 पण आला असेल तिथं, पण तिने दिलं नाही. तिनं दिलं. मी बोलतोय बरं का, माझी स्टोरी करतो मी. देवाने आज्ञा हा? नव्हती दिली तिला. देवाने तिला फक्त कोणाविषयी कोणाचं नाव सांगितलेलं आहे? एलियाचं नाव सांगितलेलं आहे. तुम्ही कोणालाही बोलू नका. तुमच्यासाठी निवडलेले जे सेवक आहेत त्यांनाच बोला. त्यांच्याद्वारे तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. त्यालाचे आशीर्वाद मिळणार आहे. पिठाचे आशीर्वाद मिळणार आहे. आमेन. तेलामध्ये काय काय तळून खाल्लं असेल तिने? सांगा ना, बोला ना. दुष्काळात दुष्काळामध्ये तेल भेटलंय तिला. राजाला पण तेल भेटाना. उपाशी होता राजा. राजा पण उपाशी मरतोय.
प्रजा पण उपाशी मरती, पुढंच काय नाहीये. आणि हे दोघं जण त्यालातलं खातं. त्यालातलं खाऊ राहिले. Praise the Lord. आता सगळीकडे लोक नोकऱ्याला जातात, पण आपले चारही बोट कशामध्ये? त्याला तुपामध्ये. म्हणा असं करा, त्याला तुपामध्ये. Yes, amen. अरे आहे का नाही? कुठं लक्ष आहे माझ्याकडे? का कुठे Yes. कुठे? त्याला तुपामध्ये. मी पाहतोय माझ्या डोळ्यांनी नोकरीवाले लोकांचे हाल आले, पण आपण देवाची सेवा करतो, देवाची आराधना करतो, उत्तम पदार्थ. आज्ञा पाळतो, Yes. देवाचे नियम पाळतो. आपले चारही पाचही बोट त्याला आणि तुपामध्ये आहेत. Amen. Amen. आहे का नाही? किती लोकांचे आहे? आहे. Yes. उत्तम प्रकारचे पदार्थ. आहे का नाही? Yes. लेकरं पण पहा भरभरून चांगलं खातात. Hallelujah. सगळं काही भेटत आहे, बिझनेस पण वाढलेला आहे. अजून काय 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 झालेलं आहे? कुणी केलेलं आहे? तुमच्या दुष्काळामध्ये परमेश्वर तुम्हाला काय करत आहे? त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांना काय आहे? आशीर्वाद आहे. Praise the Lord. हालेलुया. त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांना काय आहे? आशीर्वाद. भरभरून आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणचे आशीर्वाद आहे? भरभरून. संपतच नाही. Yes. 3.5 वर्ष तिला कटाळा आला असेल. एकच फूड खाती ती, भाकर आणि तेल. कंटाळा आला का तिला? नाही. देव देतो ना, उत्तम ते देतो. उत्तम असतं, त्याचा कंटाळा येत नाहीये. ते माणूस काय करतो? आनंदाने खाता. तुम्ही जर संडेला इथे येता, तो देव तुम्हाला काय देत आहे? उत्तम प्रकारचं तेल देत आहे, उत्तम प्रकारचं पीठ देत आहे. कोणाद्वारे देत आहे? सेवकाद्वारे. आणि विधवेद्वारे पण Yes. एकच जेवण. काय भेटत आहे? मंडळी आणि पाळक. मंडळी आणि पाळकाला काय भेटत? एकच फूड, एकच आशीर्वाद. हे पास्टरला तेल, मंडळीला तेल, पास्टरला पीठ, मंडळीला पण काय आहे? हेच आहे. हे सगळे तेल, पाणी, हे सगळे आशीर्वाद कोण देत आहे? देव देत आहे. पण कसे देत आहे? वाढवून देत आहे, भरभरून देत आहे. कोणी उपाशी राहत नाहीये. हालेलुया. कोणीच उपाशी राहत नाही. Yes. किती लोक माझ्याबरोबर आहे? Praise the Lord. मला हालेलुया, मला हालेलुया. Hallelujah. आता हा इलियाद्वारे अजून एक जणाला पाचारण केलं. म्हणा अलिशा. अलिशा. मग बघा सेम अभिषेक कोणामध्ये आला? अलिशा. अलिशा मध्ये. कसा आला? दुप्पट आला. काय केलं? दुप्पट प्रकारचा आलेला आहे. अलिशाद्वारे देखील काय झाले? मोठे मोठे चमत्कार झाले. जर तुम्ही एका सेवकाच्या अधीन राहणार आहे, तुमच्यामध्ये पण तोच अभिषेक आणि डबल येणार आहे. ऐकायचे, Yes. अधीन राहायचे. शेजारच्याला म्हणा अधीन आधीन राहायचे. राहायचे. तुम्ही घरी काय खातात? पास्टरला फोन करून सांगा. लगेच ती बाई काय करायची? अलिशाला, एलियाला सांगायची, मी माझ्याकडे एवढं एवढं तेल आहे, विश्वासाने. Praise the Lord. काय म्हणते? काय काय बाया हुशार असतात. जाऊ दे, कुठं पाहिलंय? खाऊन घेते कापा कापा. चांगलं जेवण केलेलं असलं ना घरी, कोणी पाहिला? शिस्तात मग मटन, मग चिकन, गायब. काय करायचे? विश्वासुरायचं. हा बोला ना. तिने काय केलं? एलियाला आधीन. सांगितलं. बोला आधीन. आधीन राहिली. शेजारच्याला म्हणा आधीन. आधीन राहिली. आधीन म्हणजे काय? ऐकणे. पण आधीनतेमुळे आशीर्वाद आहे. आधीनतेमुळे आशीर्वाद आहे. भरभरून आशीर्वाद आहे. भरभरून आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद कोणाला मिळाले? म्हणा अलिशाला. अलिशाला. तिथं अलिशाचं पाचारण आहे ना. 19 अध्याय 19 वचनामध्ये. तो तिथून निघाला तेव्हा त्या शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. शाबाळाचा पुत्र अलिशा. काय भेटलेला आहे? भरभरून त्याला काय मिळालेलं आहे? आशीर्वाद मिळालेला आहे. Praise the Lord. किती लोकांच्या अधीन राहिला तो? एकट्या एलियाच्या. कितकाय 50-60 सेवक होते तिथं त्यावेळेस भरपूर होते. त्यावेळेस. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये वाचा, दुसरे राजे दुसऱ्या अध्यायामध्ये. पहिले फर्स्ट नंबर ती बेथेल मधले लोक त्याच्याकडे आले. दुसरा अध्याय 1 ते काही वचन वाचा. परमेश्वराने एलियास वावणटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला. तो वेळ आला स्वर्गात घेऊन जाण्याचा. कोणाला? एलियाला. किती लोक माझ्या बरोबर आहे? एलियाला. म्हणा एलियाला. त्याच्यानंतर सेकंड नंबर गोष्ट काय केली? हा, स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडणार मी नाही. कधी सोडणार नाही.
आधीन राहणं याचा अर्थ काय आहे? कधीच नाही सोडायचं. कधीच सोडायचं नाही. Praise the Lord. जर तुम्ही सोडले गेला अभिषेक. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. परमेश्वराचा अभिषेक पाहिजे. Yes. कुणी अभिषेक केला पाहिजे? परमेश्वराने मग असं स्टाईल करा, म्हणा परमेश्वराने अभिषेक केला पाहिजे. केला पाहिजे. परमेश्वराने आशीर्वाद दिला पाहिजे. ती विधवा स्त्री तिने काय केलेलं आहे? तिने कोणाच्या अधीन राहिलेली आहे? एलियाच्या अधीन राहिले. त्यातच ऐकलेलं आहे, त्याला भाकर दिलेली आहे, व त्याला खेळ दिलेला आहे, व त्याच्यासाठी पाणी दिलेलं आहे. पण तिच्यासाठी कंटिन्यू दरवाजा खोलेला आशीर्वादाचा. Amen. आलिशाने पण काय केलं? तेच केलं. तेच केलं. अधीन राहायचं आपल्याला. Yes. म्हणा पास्टरच्या अधीन राहायचे पास्टरच्या आणि मंडळीच्या पण अधीन राहायचे. मंडळीच्या पण अधीन राहायचं. पत्नीने एकमेकाच्या काय करायचे? तसं नाही करीत लोक. नवरा दुसऱ्याच्या बायकोच्या अधीन राहतोय आणि बायको पण दुसऱ्याच्या नवऱ्यांच्या अधीन राहते. असं आहे का? तिलाच विचारून करायचं, नाही. बायकोला नाही विचारायचं. पाहून हसा माझ्याकडे. बायकोला नाही विचारायचं, दुसऱ्या बायकोला विचारायचं. चालतंय का? नाही. कोणाच्या बायकोचं ऐकायचंय? स्वतःच्याच. स्वतःच्याच बायकोचं ऐकायचं. दुसऱ्यांच्या लेकरांचं ऐकायचंय का? दुसऱ्यांच्या नवऱ्यांचं ऐकायचंय का? बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? नाही. आपल्याच बायकोच्या, म्हणा आपल्याच बायकोच्या, आपल्याच नवऱ्याच्या आणि आपल्याच लेकराच्या आणि म्हणा आपल्याच पास्टरच्या आणि आपल्याच देवाच्या अधीन राहायचे. दुसऱ्यांच्या अधीन राहायला मी रिकामा नाही. म्हणा मी रिकामा नाही. खरा हात. आता मी दुसऱ्या बाईच्या अधीन राहील का? नाही. आज नाही माझ्याकडे. आज्ञा असून दुसऱ्या बायांच्या अधीन. सेवक लोक सुद्धा एक नाही 2 बायका करते. सेविका पण 4 लग्न करते. डोळ्यांनी पाहिलेले. किती पाळकाच्या अधीन राहिला तो? एकच. आलिशा किती पास्टरच्या अधीन राहिला? एकच. का राहिला? काय भेटणार होतं त्याला? दुप्पट आशीर्वाद. भरभरून आशीर्वाद. कितीतरी सेवक आले, चल बाबा तिकडं प्रार्थनेला, इकडं तिकडं बोलावलं तर जायचं का? अजिबात जायचं रे. इकडं तिकडं गेले तर तुमच्या ब्लेसिंग काय आले? निघून गेले. एका ठिकाणी राहिल्यानंतर परमेश्वर तुम्हाला दुष्काळामध्ये पुरवणार आहे. परमेश्वर तुम्हाला जे स्थान देणार ते स्थान कोणी देऊ शकत नाहीये. हालेलुया. तिथं सांगितलं याच्यामध्ये 3ऱ्या वचनामध्ये सांगितलं कोण कोणचे लोक आले त्याच्याकडे. बेथेल मधले. वाचन असतं वाचरे. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू इथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराची व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडावयाचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. बेथेलातल्या संदेष्टाचे शिष्य अलिशाकडे येऊन बेथेल्यातल्या संदेष्टाचे शिष्य कोणाचे? किती लोक माझ्या बरोबर आहे? आपण उभे राहू सगळे. बायबल घेऊन उभे राहा. हालेलुया. बेथेलीतले संदेश कोणाकडे आले? अलिशाकडे. बोला ना. अलिशाकडे आले. काही लोक अजून आशीर्वादित नाही, नुसते हिंडतच राहतात. वळण नाहीये त्यांना, शिस्त नाहीये. इकडं तिकडं पळून पळून कसे झालेत? भूतावानी झालेत, बेशिस्त झाले. बेशिस्त झालेत. आणि आपण त्यांच्यात घुसायचं म्हणजे आपण पण काय होणार आहे? बेशिस्त. हा. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? कुठलचे सेवक आले त्याच्याकडे? अलिशाकडे. बेथेलातले. बेथेल मधले संदेश आले. शेजारच्याला सांगा बेथेल मधले संदेश. बेथेल संदेश म्हणले हा आमच्याकडे भारी बर का. एलिया जाणार आहे हा आता. आता इल्या जाणार आहे तो आमच्या चर्चला ये. काय म्हणले? आमच्या चर्चला ये. तिकडे लय भारी. असे कोणी आलं ना त्याला म्हणा तूच जाय तुझ्या चर्चला. आज चर्चला. काय म्हणा तूच जाय तू. दुसरीकडचे लोक नका आणू आपल्याकडे. नवीन आणा. यस. ब्रदरनी कसे आणले? यस. नवीन लोक. टाळी वाजत त्यांच्यासाठी. यस. आलेले. सिस्टरनी काय करायचं? नवीन लोक. नवीन लोक आणायची. याचे त्याच्यावरून नाही आणायची. नाही. त्याच्यावरून आणल्यावर आशीर्वाद नाही. म्हणा याचे त्याच्यावरून आणल्यावर आशीर्वाद नाही. काय सांगितलं तिथं? बेथेलातले आले त्याच्या. बेतलचे लोक आले. तुमच्याकडे कुठले पण येऊ द्या. नाही म्हणा. नगरचे येऊ द्या, मुंबईचे येऊ द्या, नाही तर कुठलचे यायच्या पहिले पाळकाला विचारा. येणार आहे. आमच्याकडे येणार आहे. काय करायचं? बोलायचं का नाही? जर पाळक तुम्हाला म्हटले नका बोलू, नाही बोलायचं. प्रेज द लॉर्ड. कधी कधी चोर पण येतात. बायबलचं चुकीचं शिक्षण शिकवणारे पण येतात. किती लोक माझ्याकडे बघा ना. यस. चुकीचं शिक्षण शिकवणारे पण येतात. कोणी आई विषय शिकवीन, कोणी कोणी फक्त परमेश्वरा येवा विटनेस येवा विषय शिकवतील. आता तर नवीन निघलं अनवान चॉप. तो म्हणतो मीच इशू आहे.
तो म्हणतो येशू आलेला आहे, असं आहे. काही वचनाच्या विरोधात चालणारे लोक आहेत. अशा चुकीच्या ठिकाणी आपल्याला जायचंय का? नाही जायचं. अशा चर्च मध्ये जायचंय का? नाही जायचं. बापाला विचारा ना कुठं जायचं असलं. हे लेकरू कोणाला विचारणार? ये रे इकडं. बापालाच विचारणार. हे लेकरू कोणाला विचारणार आहे? बापाला. आई वडिलांना विचारणार. तुमचं काम आहे. Yes. तुम्ही पण काय करायचंय? आई वडिलांना विचार. आई वडिलांना विचारायचं. जास्त उड्या नाही मारायच्या. मला जास्त उड्या नाही मारायच्या. जास्त उड्या नाही मारायच्या. आता मला गाता येते, मला आराधना करता येते, मला खाता येते, नेपल सुटलं, आता मला जेवण करता येतं, मला सगळं येतं. अरे काही काही ठिकाणी लोक म्हातारे झालेत तरी आई वडिलांचं काय करतात? सेवा करायची. ऐकतात आणि सेवा करतात. गुड, त्यांच्यासाठी टाळे वाजवा. हालेलुया. आई वडिलांचं काय करायचं? कुठपर्यंत ऐकायचंय? शेवटपर्यंत. नातूंड होऊ द्या, परतूंड होऊ द्या, किती होऊ द्या, पण आपल्या आई वडिलांचं ज्या वेळेस तुम्ही ऐकणार आहे, हो त्यावेळेस तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐकत आहे, हो त्यावेळेस तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. हालेलुया. आलिशाने काय केलेलं आहे? आपल्या आत्मिक पित्याचं काय केलेलं आहे? Praise the Lord. हालेलुया. ऐकलेलं आहे. कसं काय? कोणाचं ऐकलं? आत्मिक पिते. आत्मिक पित्याचं. आणि ज्या वेळेस ऐकल्यानंतर त्याच्यासाठी काय आहे? आशीर्वाद. आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर आलिशाने काय केलं तिथं? हा, आलिशा त्याच्या जागी येतो. त्याच्या जागेनंतर बायबल मध्ये असं सांगितलं, एलियाच्या जागी आलिशा. ह्या इल्या ते शुनेमकरीण स्त्री मधील तिच्या मुलाला काय केलं? जिवंत केलं. त्याच्यानंतर आलिशाने केलेला चमत्कार तेलाचा. एका ठिकाणी तर जेवण, त्याच्यामध्ये कडू जेवण होतं ते. हा, तिथं ते जेवण कसं झालेलं आहे? चांगलं झालं. त्याच्यानंतर तिथं नामान होता, म्हणा नामानाला कोड आले. त्या कोड आल्यानंतर त्यावेळेस ते कोणाद्वारे बरं झालेले आहे? आलिशाद्वारे. कसं काय बरं झालं? बघा ना, काय आलं त्याच्यावर? म्हणा आधीन राहिल्यामुळं. जर तुम्ही आणि मी आधीन राहत नसेल तर तुम्हाला मला काय आशीर्वाद नाही भेटणार. Yes. कधीच नाही भेटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी काही ठिकाणी आहे, मी एका ठिकाणी, तर त्या ठिकाणामध्ये आहे, अजून पण आहे. मी माझ्या वरचे सेवक आहेत, त्यांचं मी अजूनपर्यंत काय करतो? ऐकतो मी त्यांचं. काय? मी त्यांच्या अधीन आहे. आणि अधीन राहिल्यामुळं काय झाले? मी आशीर्वादित झालो. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्य पण काय झालं? माझं वाढलेलं आहे. अभिषेक पण माझा वाढलेला आहे. काही काही लोक म्हणजे उन्हाळे पानकळे खाल्लेली. तसं नाहीये. देवाच्या गोष्टीमध्ये उन्हाळ्यात पानकळ्याचा काय विषय नाहीये. तुम्ही अधीन राहिल्यानंतर तुमची भाकर वाढणार आहे. तुम्ही अधीन राहिल्यानंतर तुमचं तेल वाढणार आहे. याच्याकडे लक्ष द्या. भाकरीकडे तेल कर. कशाकडे? भाकरी म्हणा, भाकरीकडे आणि तेलाकडे. किती लोकांना कंटाळा आलाय? नाही. मग आनंदाने माझ्याकडे पाहना, असे पोराले तर आपण म्हणजे आता कधी हा बंद करतोय, कधी हा बंद करतोय, कधी हा बंद करतोय. मग मला पण, मी पण डिस्टर्ब होणार. ब्रदर असे का माझ्याकडे पोराले? मला पण टेन्शन येते. लेकर पण असे पोराले, म्हणजे बंद करा आता, बाद झाले. हालेलुया. काय सांगितलं? दुष्काळामध्ये त्या बहिणीने कोणाचं ऐकलेलं आहे? इलियाचं ऐकलेलं आहे. हो त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये तिचे सगळ्या प्रकारचे आशीर्वाद काय झालेले आहे? तिचं लेकरू पण वाचलेलं आहे आणि ती पण काय झालेलं आहे? वाचलेली आहे. जर तुम्ही अधीन राहत आहे तर तुम्ही काय होणार आहे? वाचणार आहे. मग आता तुम्ही म्हणता नुसतं इथलच्याच लोकांच्या अधीन राहायचंय, मग पोलिसांच्या पण अधीन राहायचंय. तुम्ही वाईट नाही करणार तर पोलीस फटके कशाला देतील? सांगा बरं. तुम्हाला बळच चापट मारतील का? टांग सांगा बरं. मारणार आहे का? नाही मारणार. तुम्ही त्यांचं ऐकलं तर, तुमचे त्यांचे नियम फॉलो केले तर तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. आपले सर मॅडम, काही लेकर सर मॅडमचं पण ऐकत नाही. सर मॅडमचं काय करायचं आपल्या लेकरांनी? बोला ना. ऐकायचं. काय करायचं? ऐकायचं. ते तुम्हाला मारतात, छडी मारतात, तुम्हाला शिकवतात. तर कशासाठी? तुम्ही पुढे जाऊन काहीतरी हुद्द्याला लागले पाहिजे. तुम्ही इंजिनियर झाले पाहिजे, तुम्ही डॉक्टर झाले पाहिजे, तुम्हाला काय काय भारी भारी पदव्या मिळाल्या पाहिजे. कमवून का बरं? तुम्ही जर ऐकलंच नाही लेकरांनी, सरांचं, मॅडमचं, मुख्याध्यापकांचं नाही ऐकलं तर तुम्हाला आशीर्वाद भेटेल का? शिक्षण शिकता का तुम्ही? काही लेकर ऐकत नाही, सर लोकांना कंप्लेंट करतात.
पण त्याच्यातून ते बाहेर निघतात, अडणीच राहतात. तुम्ही ऐका, ते तुमचे गुरु आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ते तुम्हाला शिक्षण देतात, त्यांचं पण ऐकलं पाहिजे आणि डॉक्टरचं पण ऐकलं पाहिजे. सांगा ना, मला डॉक्टरचं ऐकलं पाहिजे शेजारच्याने. डॉक्टर कोणासाठी आहेत? आपल्यासाठी. आपल्यासाठी दिलेत परमेश्वरांनी. परमेश्वर डायरेक्ट कधी कधी तुमच्या छोट्या मोठ्यासाठी परमेश्वर नाही येणार, छोट्यासाठी नाही येणार, पण मोठ्यासाठी जर डॉक्टर म्हटले आता तुम्ही तुमची नो गॅरंटी, तर त्यावेळेस कोण येईल? परमेश्वर जाऊन येईल. आणि छोट्या काही किरकोळ गोष्टीसाठी तुम्ही डॉक्टरकडे जा, म्हणा डॉक्टरकडे जा. काही काही लोक सहनच करीत बसतात, पण ते थोडाचं मोठं होतं मग, आणि मग प्रार्थना करतात, वेळ निघून गेलेली असते. थोड्यातच परमेश्वर काय करतो? तुम्हाला सांगतो डॉक्टरकडे जा. तर तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. डॉक्टर काय करतात? ते तुम्हाला गोळ्या औषधे देतात आणि ते बरं करतात. ते प्रेज द लॉर्ड. हे झाड, पशु, प्राणी हे कोणी दिलेले? देवाने दिले. डॉक्टर पण, डॉक्टरच्या पण काय करायचं आपल्याला? त्यांचं पण ऐकायचं आपल्याला. कधी कधी आपण ऐकत नाही, आपणच डॉक्टर होतो, जातो मेडिकल मध्ये स्वतःच गोळ्या घेतो. कधी कधी पास्टरचं ऐकत नाही, मीच करतो, मीच करते. मग ती म्हणली का आता एलिया तू आता तिथं थांब, तुला भाकर नाही, काही तुला तेल नाही, तुला पेट नाही, आता मी एवढं खाईन म्हणलीच ना ती. काय म्हणलं वाचा त्याच्यामध्ये 8 मध्ये, हा याच्यामध्ये 12 मध्ये वाचा. ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ. ती म्हणाली तुमचा देव परमेश्वराच्या जीविताची शपथ. माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग ती काय म्हणली? आता आम्ही खाणार आणि खाऊन काय होणार आहे? मरून जाणार आहे. पण एलिया काय म्हणत आहे? तू म्हणते ते सगळं आहे, पण माझ्यासाठी तू काय कर? आधी भाकर करून आण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. तर तुम्ही ज्या वेळेस ऐकणार असल्यामुळे तुमचा काय होणार आहे? म्हणा शेजारच्याला म्हणा फायदा होणार आहे. तुम्हाला माहितीये का, एक म्हणा एक आंधळा व्यक्ती, त्या आंधळ्या व्यक्तीने येशूचं ऐकलं. यौन कृषी वर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये वाचा. सॉरी 7 नाही 9 मध्ये. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मात आला, ह्याचे की ह्याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा जन्मास आला. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, त्याच्यात कोणालाही काम करीता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यात चिखल करून त्या आंधळ्याच्या डोळ्याला येशूने काय केलेलं आहे? लावलेलं आहे. आणि म्हटलं जा शिलो नावाच्या तळ्यामध्ये काय कर? डोळे धु. तुम्ही रोज येतात डोळे धुवायला इथं? प्रेज द लॉर्ड. येतात का नाही? रोज येतात तिथं. ही तळे आता करा, हे तळे, या तळ्यामध्ये आशीर्वाद आहे. कसं यायचंय? रोज. आणि अजून वेळेत. शेजारच्या चांगला वेळ येतच म्हणा. बेतसेदा तळ पण असं एक बेतसेदा तळ होतं. त्या तळ्यामध्ये काय करायचे देवदूत? काय करायचे? पाणी हलवायचे. असे वरून यायचे, पाणी हलवायचे. आणि पाणी हलवत असताना वेळेमध्ये जो उडी मारणार आहे, ज्यावेळेस वेळेमध्ये जो उडी मारणार आहे, त्याला काय मिळणार आहे? त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार आहे, आरोग्य येणार आहे. काय येणार आहे? वेळेत आरोग्य. आणि आंधळा पण गपचित गेला, चाचपडत थोडं झुलत बिलत पडला असेल तो कुठंतरी, चापत गेला. तुम्हाला तर धडधडीत मोठाले डोळे दिलेत आणि अजून काजळ घालून अजून मोठाले करतात तुम्ही. चालतंय का? काजळ लावणं म्हणजे काय माहितीये का? कोणाचा आत्मा आहे? शेजारच्याला म्हणा इजबेलीचा आत्मा आहे. शेजारच्याला म्हणा इजबेलाचा आत्मा आहे. वाचा तुम्ही पुस्तकामध्ये, तुम्हाला कळत काय सांगितलं. तो गेला
त्यांनी काय केलं? आधीन राहिला. ऐकलं. बोला मला, काय केलं? ऐकलं. साच पडत गेला, डोळे नसताना गेला. तुम्हाला डोळे असून तुम्ही उशिरा येतात, तुम्हाला कान असून तुम्ही काय करतात? बहिरे झालेला आहात. तुमचे कान बहिरे पाहिजे का? नाही. सांगा ना, बहिरे पाहिजे का? डोळे आंधळे पाहिजे का? असं डोळ्याला हात लावा, ए तू आंधळा नाही म्हणा, तू डोळे, तुला दिसतंय म्हणा, दिसतंय तुला. मला दिसतंय. डोळे मारायचे नाही, डोळे हात करायचे. दिसतंय. दिसतंय. काय करतात? दिसतंय. दाखवा जरा मला करून. दिसतंय. करा ना, करा, ऍक्शन करा. अरे करा ना. दिसतंय. आता किती झालेत? मोठे झाले आता, बारीक होत आता मोठे झाले. काय आहे? डोळे असू. तुम्हाला दिसतंय, तुम्ही आंधळे नाहीये, तुम्ही पाहिले नाही. देवाने तुमच्या शरीरातला प्रत्येक भाग कसा दिलेला, चांगला दिलेला. म्हणून काय करायचंय? वेळेत तुम्ही काय करायचंय? येशूचं ऐकायचंय, बापाची खबरी द्यायची, क्षमा मागायची आहे, बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि पवित्र मरूपर्यंत पवित्र राहायचं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये जायचंय. वेळेत जायचं आहे. कसं जायचंय? वेळेत. मेल्यानंतर तुम्ही मग टाळा वाजवता नरकामध्ये, देवा मला माफ कर, मैं अश्रु गाता. देव म्हणने मगरमच्छ के आंसू अभी नहीं चलेंगे. मना मगरमच्छ के आंसू अभी नहीं चलेंगे. तुम्हें टाइम दिया था पृथ्वी पर, पृथ्वी पर तुमने रोए नहीं है, मेरे पास नहीं आए, गुनाह की माफी नहीं मांगी है, पवित्र जीवन नहीं जिया है, चर्च में लेट आते थे. अभी जाओ, तुम्हारा रास्ता उधर का है. फिर बोलो किधर जाने का? देवाच्या राज्यात. अरे बोलो ना, स्वर्ग में जाने का. किधर जाने का? स्वर्ग में. भैया किधर जाने का? स्वर्ग में जाने का. हाँ, इधर तैयारी करने की. जब तक जिंदा है तब तक तैयारी करने की. हालेलुया। मरने के बाद कुछ भी तैयारी करने से कुछ भी फायदा नहीं है. अभी फायदा कब होने वाला है? जब तुम यीशु मसीह को स्वीकार करोगे, विश्वास करोगे, तब तुम्हें क्या मिलने वाला है? फायदा होने वाला है. इधर फायदा है. कुठं फायदा आहे? जिंदा नाही. चर्च बुडून कामाला. रोज भेटन ना तिथं फायदा नाही, इथं फायदा आहे. यस. यात तर नाही. स्वर्गात गेल्यावर माझ्यासाठी टाळे वाजवतात. मला वाटलं आता वाजवतो टाळी. हालेलुया. अरे कुठे घेऊन चाललोय मी तुम्हाला? देवाच्या राज्याला. बोला ना, देवाच्या राज्यात. टाळी पाहिजे का नाही? अरे मेरे तुम्ही वरती गेलो तरी तुम्ही म्हणता धन्यवाद पास्टर. मास्टर धन्यवाद. आप बहुत ग्रेट हो, हालेलुया. बहुत अच्छे हो. आमचे पास्टर आजही देवाच्या राज्यामध्ये गेले तरी म्हणतो आम्ही ग्रेट आहेत. ते चांगलं शिक्षण देतात, रागवतात, चिडतात, मारतात, छडी मारतात, तरी आमच्यासाठी ते चांगलेच आहे. काय करतात ते? शिस्त लावली. जो आई वडील आपल्या लेकरांना वळण शिस्त लावित नाही ना, त्या आई वडिलांना पहिलं मारा, त्याला पहिले एखादी झापड वाढा. आपल्या लेकरांना कसे कपडे घालायचे? आपलं लेकरू शिव्या देते का? आपल्याला लेकरू प्रार्थनेला आलं नसेल तर त्याला मारा, जीवन देऊ नका त्याला. उपाशी राहू द्या, मारणार नाहीये. यस. त्याला आणा. यस. तुम्ही आत्ता कोणी मारलं तर लगेच समोरच्यावर धावून जातात. मग नरकात गेल्यावर काय होणार आहे? कोणावर धावणार आहे? शैतान चापड मारेन शैतान तुम्हाला चांगली. आता धावायचं कधी लेकरांवर? बोला ना. आत्ताच. हा, कधी धावायचं बोला ना बरोबर. आताच बोट लावून त्याला सरळ करा. यस. हालेलुया. नाहीतर जेलमध्ये गेल्यानंतर, दारुडा झाल्यानंतर, व्यसन करायला लागल्यानंतर तुमचा हात काय कामाचा राहणार नाही. त्यावेळेस त्याला ऐकायला नाही आला. नाही आला. आज आपलं लेकरू का नाही आलं? पाहुणे आलं तरी पाहुण्यात बसू नका, इथं घेऊन या. यस. हालेलुया. दरवाजा बंद करून या, खोली बंद करून या. पाहुण्याला घरामध्ये यायला एंट्री नका देऊ. यस. त्याला कळालं पाहिजे हे देवाला किती महत्व देतात. यस. हालेलुया. इथं तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या आईला विचारा. पाहुणे माझ्याकडे ड्रायव्हर येत नाहीत, कुलूप लावून येतोय मी. काय येतोय? कुलूप लावून येतोय मी. ते वाट्यावरच बसतात. मग लेकरं तर कधी घरी थांबत नाही. ते का मग काय आहे तुम्हाला? देवाच्या राज्यात घेऊन जायचं. पुढे घेऊन चाललोय मी. देवाच्या राज्यात. आहे का नाही? हालेलुया. आता डोळे आहेत तर डोळ्याचा काय करायचा? चांगला वापर. भाऊ आता 1 तारखेला बघू. मग काय सांगितलं? तो आंधळा व्यक्ती चापत. चापत चापत गेला. कसा गेला?
पडत गेला, धडत गेला. कधी उपाशी असणारे इथं यायला, बोला मला इथं यायला कधी पैसे नसणारे, कधी कधी आजारी पडणारे, आजारी पडले तर थंडी वाजली तरी येऊन येतात, गोधडी घेऊन वासा, काय मारणार नाही, तुमची थंडी परमेश्वर काढून टाकेल. काय झालं तरी आम्ही मागच्या वेळेस हिला तर आम्ही पडलो होतो सेवा करत असताना, आम्ही ज्यावेळेस गाडून पडलो, डॉक्टर म्हटले की तुम्ही आता बेड रेस्ट घ्या म्हणे. काय म्हणे? बेड रेस्ट घ्या. इथे टाके पडलेले होते, इथं टाके पडलेले होते. पण 8व्या दिवशीच तिने काय केलं, इथं आराधना केली तिने. प्रेज द लॉर्ड. मी म्हणलं काय होणार नाही, चल. ती पण आली. मुलाचं पण तसं, त्याला पण इथं लागलेलं होतं, तो पण आराधना करते. बुडवलं नाही आम्ही कधी प्रार्थना. प्रार्थना माझी कधी, मी जर पुढे प्रेयरला मला बोलावलं तर तिथं प्रेयर होती माझी, पुढे दुसऱ्या ठिकाणी. मी प्रार्थना कधी उडवत नाही. का नाही उडवत? देवाची ना आपली काय असते, सहभागिता असते. देवावर आपलं प्रेम असेल ना, तर त्या प्रेमा खातीर तुम्ही ते कामाला येणार. तुम्हाला शिलो मध्ये यावं लागेल. कुठे यावं लागेल? शिलो आणि येशू. म्हणा दोन गोष्टी, शिलो आणि येशू. शिलो आणि येशू. तो आधी कोणाकडे आला? येशूने कुठं वाढवलं त्याला? थुका लावून, थुकाचा चिक्कल केला. काय केलं? करा स्टाईल, थुकला असा चिक्कल तयार केला, डोळ्यावर लावलं त्याच्या, जाय तळ्यावर. आपण तळ्यावर यायलाच आवडत नाही आपल्याला. त्यानंतर तळ्याला लय पाणी नाही, मग तिथे खेकड्या असतील तळ्यामध्ये. काही खेकड्यासारखे लोक पण येतात ना, वाकडे वाकडे होत. त्याला सरळ करायला हाय मी इथं. काही माशासारखे असतात, कधी कधी महिन्याने येतात, कधी कधी 4-4 महिन्याने असे लोक असतात इथं तळ्यामध्ये. मग त्याच्याकडे पाहून घाबरायचं का आपल्याला? तो आंधळा म्हणला का, येशू तिथं खेकड्या असतील, येशू तिथं विरुळा असेल, येशू तिथं काय असतं झिंग्या असतील, तिथं मासे असतील, चोपडा मासा असेल, रावस असेल, कटला असेल, काय काय मासे असतील, असं बोलला का तो? या शिलो मध्ये अनेक प्रकारचे मासे, इथं अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांचं आपल्याला ऐकायचं का? बघा ना, त्यांचं आपल्याला ऐकायचं का? कोणाचं ऐकायचंय? मेन होल्डर कोण आहे? येशू. म्हणा येशू. सेकंड नंबर कोण आहे? सेवक. ज्यावेळेस तुम्ही ऐकताल तर शिलो मध्ये तुम्ही तुमचे डोळे उघडणार आहे. हे तुमचे डोळे उघडायचं ठिकाण आहे. कोणतं उघडायचं ठिकाण आहे? त्याला म्हणा डोळे उघडायचं ठिकाण आहे. कारण असं पान आहे का? दुर्बीण लावू का? काय कोणचं उघडायचं ठिकाण आहे? काही लोकांचे डोळे नाही उघडत, पण ते पास्टरची बातमी मी करत नाही. ते पास्टर लई अवघड आहे, नको आम्हाला, दुसरीकडे जातो आम्ही, दुसऱ्या तळ्यात उडी मारतो. दुसऱ्या तळ्यातले पास्टर त्यांना काही बोलत नाही, काय नाही, सरळ नरकाला घेऊन जातात. ते पण दारू पितात आणि चर्चा विश्वासी लोकांना म्हणते तू पण दारू पी, चल. दोघं एकाच बैठकीला बसतात, एकमेकाला तंबाखू खातात, पानं खातात. पाहिले डोळ्यांनी मी सगळं. काय आहे? मी डोळ्यांनी पाहिलं. अशा तळ्यामध्ये उडी मारायची का? आता तुम्ही एवढ्या लांबून आले, तुम्ही 60 किलोमीटर लांबून येतात लोक, काही 10 किलोमीटर लांबून येतात, जवळचे उशिरा येतात. पण काय भेटणार इथं? काय आहे तळ्यामध्ये? काय मज्जा आहे म्हणा ब्लेसिंग आहे. काय आहे? डोळे उघडतात इथं तळ्यामध्ये. काय लय लोक नाही पाठवले, एकच माणूस पाठवला. किती पाठवला? एकच. किती येशूने किती शिष्य निवडले? 12. असं भरमसाठ कोणाला नाही उभं करीत देव, एकालाच पाठवतो ज्याला गरज आहे त्याला. किती निवडतो? 12च निवडते. 12चे किती झाले? 72 झाले. 72चे आता करोड झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले तुम्हाला शिष्य बनायचे. काय बनायचे म्हणा? असं करा, शिष्य बनायचे. पालकाच्या आधीन राहून शिष्य बनायचे. आणि शिष्य झाल्यानंतर तुम्हाला पण दुसऱ्यांना काय करायचंय? शिष्य करायचे. त्या शिष्यांना पण काय करायचं? बाप झाल्यानंतर काय होणार आहे? बाप झाल्यानंतर आजोबा होणार आहे. आजोबा झाल्यानंतर पंजोबा होणार आहे. पंजोबा झाल्यानंतर खापर पंजोबा होणार आहे. खापर पंजोबा झाल्यानंतर निप्पर पंजोबा होणार आहे. चौपर पंजोबा, अजून काय काय माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. असे ब्लेसिंग पाहिजे का नको? ते ब्लेसिंग कुठं आहे? शिलो मध्ये आहे. ते ब्लेसिंग कुठं आहे? देवाच्या सेवकामध्ये आहे.
ते ब्लेसिंग कुठं आहे म्हणा, अधीन राहिल्यामुळे आहे. ते ब्लेसिंग कशामध्ये, ऐकल्यामुळे म्हणा. ते ब्लेसिंग वेळेत आल्यावर आहे. वेळेचं महत्व एक तास घातलंय मी त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ठीक आहे, उभं राहू आपण सगळे आपण.